आज आपण बनवू रक्षाबंधन स्पेशल नारळाचे लाडू। चला मग सुरू करू। राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। कढईत 2 चम्मच तूप टाकू। तूप पातळ झालंय, त्याच्यामध्ये आता हे आपण 3 कप खोबरा किस टाकी घेऊ। कमी आचवर एकसारखं चालवत आपण खोबरा खीस भुजी घेऊ। एकसारखं चालवत आपण खोबरा खीस 5-6 मिनिट चांगला भुजी घेऊ। खोबरा खिसचा थोडासा रंग बदलायला पाहिजे, तर लोक आपल्याला भुजणं आहे। एकसारखं चालवत राहायचं आणि गॅस कमीच ठेवायचा, म्हणजे चांगलं भुजातं। आता पहा थोडासा रंग बदलला आहे। याच्यात आपण 1.5 कप दूध टाकी घेऊ। हे दूध मी पहिलेच गरम करी गेलं होतं। एकसारखं चालवत आपण 2-3 मिनिट भुजी घेऊ। दूध पुरं आटाईन तर डोकं आपल्याला एकसारखं भुजणं आहे। पा दूध आटायला आहे। आपण आता याच्यामध्ये 1 कप साखर टाकी घेऊ। तुम्हाला जसं गोड आवडत असेल तशी तुम्ही साखर थोडी कमी जास्त करू शकता, पण 3 कपासाठी 1 कप साखर बरोबर होते। आता परत आपण एकसारखं चालवत राहू। साखर टाकीसन आपण 2 मिनिट परत एकसारखं चालवलं आहे। आता अर्धा कप दूध पावडर टाकी घेऊ आणि आता परत एकसारखं चालवत राहू। खोबऱ्याचे लाडू बनवणे तसे सोपे आहे, पण त्यांना सोडणं नाही पडत, असं एकसारखं चालवणं पडतं, नाही तर ते करप्याला लागतं। दूध पावडर टाकीसन बी आपण 2 मिनिट चांगला भुजी घेतला आहे। आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून बी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आले की लगेच माहिती पडेल। आता पहा मिश्रण लाडू बनवण्यासाठी तयार आहे। आता गॅस बंद करी कढई खाली उतरू घेऊ आणि 10 मिनिट थंड होऊ देऊ। आता पटापट असे लाडू बनवून घेऊ। तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही लहान मोठे लाडू बनवून घ्या। हे लाडू पटकन बनता, खायला बी लय मस्त लागता आणि बनवायला बी लय सोपे आहे। असे रक्षाबंधनसाठी तुम्ही लाडू बनवू शकता। आता पहा लाडू मस्त आपण गोल गरगरीत लाडू बनवून घेतला आहे। आता या खोबऱ्याच्या किसमध्ये आपण असा लपेट घेऊ त्याला, म्हणजे त्या लाडूवर सर्व खोबऱ्याचा किस लागी जाईल। अशा ना दिसायला बी मस्त दिसतो आणि खायला बी चांगला लागतो। आता कसं लवकरच राखी पौर्णिमा येते, त्याच्यासाठी तुम्ही असे खोबऱ्याचे लाडू बनवू शकता। बाहेरची मिठाई आणण्यापेक्षा आपण हे घरी पटकन लाडू बनवू शकतो। कमी खर्चात बनताना खायला बी भारी लागता। तुम्हाला माझी लाडूची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मित्रमैत्रिणीमध्ये, फॅमिली ग्रुपमध्ये शेअर करू शकता। असे झटपट लाडू नक्की बनवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा। तयार आहे असे रक्षाबंधन स्पेशल खोबऱ्याचे लाडू।